रेडियो सरहद। नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ सरहद, जिथे शब्दांना अर्थ मिळतो आणि विचारांना दिशा. आजचा क्षण खास आहे, कारण इथे केवळ ऐकणे नाही तर विचार करणेही महत्त्वाचे आहे. चला तर मग आमच्या सोबत या आणि आज आम्ही सन्निधा, नव्या आणि शुभवी आपल्यासाठी काय खास सादर करणार आहोत ते अनुभवूया. अगं नव्या, कसला आवाज येतोय हा इतका? अगं सन्निधा, तुला माहित आहे का की लवकरच महत्त्वाची निवडणूक आहे. हो ऐकले आहे मी. रोज सगळीकडे गर्दी, घोषणा, वेगवेगळी गाणी ऐकू येत आहेत. सगळीकडे उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आहे. हो, निवडणूक हा लोकशाहीचा कणा आणि लोकशाही हा देशाचा कणा आहे. पण लोकशाही म्हणजे नेमकं काय हे जरा सगळ्यांना समजून सांगतेस का? हो शुभवी, लोकशाही म्हणजे जनतेचे राज्य. लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवले जाणारे राज्य. अशा शासन पद्धतीत आपण आपले प्रतिनिधी स्वतः निवडू शकतो. पण सगळ्यांनी हा आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपल्या एका मताने काय होतंय असा दुबळा विचार लोकशाहीला दुबळे करतो. खरं तर फक्त एकाने काही होत नाही, पण सर्वांनी मिळून आपल्याला हा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. संविधानाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती मतदान करू शकते. माझ्या गुरूंनी सांगितलं आहे, स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध कोणीही असो, भेदभाव न करता सर्वांना हा वारसा पुढे चालवायला पाहिजे. हो, आम्हाला तर पांडुरंग आजोबांची गोष्टही सांगितली होती. गोष्टीचे शीर्षक होते एका मताची किंमत. एका गावातील शाळेत मतदान केंद्र सजले होते. खूप मोठी रांग होती. बदलणाऱ्या ऑनलाईनच्या युगात जगणारे लोक कंटाळून जाण्याची भाषा करत होते. आपल्या एका मताने काय होणार आहे, काय मोठा फरक पडेल, किती वेळ वाया जातोय आपला, जाऊया इथून, असे काही लोक बोलत होते. तर काही निघून देखील गेले. परंतु पांडुरंग आजोबा, अंदाजे 90 वर्षांचे असतील, ते मात्र काठी टेकत टेकत रांगेत पुढे सरकत होते. 90 वर्षांचे आजोबा, बापरे, त्यांनी घरी आराम करायचा ना. त्यांच्या एका मताने काय होणार होतं? हो ना, त्यांना कोणी थांबवलं नाही का? अच्छा, पुढे काय झालं? भल्या मोठ्या रांगेतून पुढे जात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. बोटांवरच्या शाईकडे पाहून ते स्मित हास्य करत बाहेर आले. त्यांचा चेहरा अभिमानाने चमकत होता. आपले कर्तव्य पार पाडण्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होते. माझ्या एका मताने सुद्धा सकारात्मक बदल घडू नये हे त्यांनी मला पटवून दिले. खरंच, मतदान हा केवळ हक्क नाही तर आपल्या भविष्याची सही आहे. म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ज्या दिवशी आपण मतदानाकडे सुट्टी म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पाहू, त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही विजयी होईल. म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करत आहोत, बंद डोळ्यांऐवजी उघड्या डोळ्यांनी जग पहा. बंद डोळ्यांऐवजी उघड्या डोळ्यांनी जग पहा. कोण खरे कोण खोटे, आपल्या कर्तव्याला जागा. एकजुटीने हक्क बजावू, उंचवू देशाची मान. एकजुटीने हक्क बजावू, उंचवू देशाची मान. चला करू मतदान, आहो चला करू मतदान. धन्यवाद.